आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या नवी मुंबईच्या तळोजामध्ये लॉटरी, तर लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार। गोरेगाव पत्रा चाळीतील रहिवाशांना लवकरच घरं मिळणार। प्रकल्पातील 672 रहिवाशांना घरं मिळण्याचा मार्ग आता मोकळा। घरांचा ताबा मिळण्याची तारीख सुद्धा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 50,000 घरांचं सर्वेक्षणही पूर्ण, तर सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचं प्रकल्पाचे मुख्य अधिकारी SVR श्रीनिवास यांचं आवाहन। मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे निर्देश, तर पुढील 1 वर्षात हे ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश। पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढणार, तर गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये आता वाढ करण्यासाठी वांद्रे टर्मिनल्सवर अतिरिक्त 3 पीट लाईन्स लावण्यात येणार। मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांमुळे आता KDMCतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा। कोणत्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत, हायकोर्टाकडून आता स्पष्ट। गिरणी कामगार संघटना 2521 घरांची आधी पाहणी करूनच घरांचं म्हाडाला हस्तांतरण करणार। गिरणी कामगार संघटनांनी मांडली ठाम भूमिका। नवी मुंबईतील APMC बाजारामध्ये गोड द्राक्षांची आवक सुरू, तर डिसेंबर-जानेवारीपासून तुरळक प्रमाणामध्ये द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात।